फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय अर्थातच टीम धनंजय बुरबुशी स्पोर्ट्स या संघाला, जिथे आपण पाहायला गेलं तर मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी, इट्स अ आयकॉन प्लेयर विकास वैरी आणि नॉन स्ट्रायकर एंडला शुभम पाटील आणि गोलंदाज स्ट्राइक शुभम शेवाळे. स्ट्राइकला विकास वैरी आणि नॉन स्ट्रायकर एंडला शुभम शिंगन. आयकॉन आणि चॉईस आणि गोलंदाज स्ट्राइक वरती चॉईस प्लेयर जय महाराष्ट्र युवती संघाकडून शुभम शेवाळे. कालचा दिवस शुभम पाटील याने गाजवला. आज मात्र कोणता खेळाडू असेल? रमेशजी पवार साहेबांना मी विनंती करेन की रमेशजी मोरे साहेब, निलेश पाटील याला प्लेअर ऑफ द मॅच चा. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. एक डाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाही थांबवलाय. चांगला कॉल तिथे विकास वैरी यांचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निलेश वीरसाठी. सलगचा तिसरा मॅन ऑफ द मॅच आहे, सलगचा तिसरा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र त्याला मिळतोय. अप्रतिम, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. काय परफॉर्मन्स दाखवलाय. ऑन साइडला वळवलाय, शुभमच्या पाठमधून एक मोठा फटका, एक टप्पा घेत बॉल जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा मिळतायत. टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 5 ऑन स्कोर कार्ड. आज कॉमेंट्री मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आमचे मार्गदर्शक अर्थातच गुरुवारी आकडे तज्ञ निलेशजी मर्डेकर सर, त्याचबरोबर आमचे परम मित्र उमेशजी सावंत सर आणि अविराज सरांचा देखील आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत. आज संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आमचा सज्ज आहे. अंतिमचा दिवस या रबर बॉल प्रीमियर लीगचा, कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य तिसरं पर्व आपण अनुभवत आहे. कित्येक वर्ष ही क्रीडा स्पर्धा सातत्याने मात्र प्रत्येक जण वाट बघत असतो आणि ती स्पर्धा असा अंतिम दिवस संध्याकाळी 17 मध्ये अगदी मैदान अगदी खचाखच भरून जाईल प्रेक्षकांच्या माध्यमातून. कारण स्पर्धा कराडची असल्यावरती प्रेक्षक वर्ग नेहमीच पाहायला मिळतो. कारण स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची ही क्रीडा स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. शुभमचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा शुभमच्या विरोधात शुभम, जिथे एका बाजूला आपण पाहायला गेलं तर चॉईस खेळाडू शुभम शेवाळे जय महाराष्ट्र युवती संघाकडनं, तर दुसरा चॉईस खेळाडू धनंजय स्पोर्ट्स कडनं शुभम शिंगन. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चाललाय, आलाय तो डॉट बॉल. जबरदस्त सुरुवात तिथे पाहायला मिळाली, जिथे पहिल्या मॅच मध्ये या दिवसाच्या खेळमध्ये आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. गती परिवर्तन काय असतं या गोलंदाजाला अचूक माहिती आहे. फिरकीचा जादूगार आणि पोलार्ड नावाने मात्र चर्चेत असणारा हा गोलंदाज मात्र जरूर पाहायला मिळतोय शुभम शेवाळे. अगोदर पुढे येऊन व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंग ऑन मधून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. वैभव होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून जरूर झालंय. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय हा बॉल. शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल. पहिला षटक इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर नो लॉस 6 धावा. बघा 20 ते 25 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे, त्यामुळे तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये इनिंग संपवायचे, जास्त वेळ न खर्च करता याची दक्षता प्रत्येक टीमने घ्यायची आहे. आजचा जो लॉट आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे, त्यामुळे विनंती करेन की थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. सुरू असलेली मॅच, एका बाजूला जय महाराष्ट्र युवती तर दुसऱ्या बाजूला धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी. 2 तुल्यबळ संघातली ही लढत
8 संघ आणि 8 संघांचा हा रणसंग्राम या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य शेवाळे गोल स्ट्राइक वरती दुसरं षटक. कोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला वळवलाय, बॉल अडला जातोय गवतामध्ये, तिथे एकच धाव मात्र मिळेल. स्वतः अजिंक्य जातोय बॉल पर्यंत आणि तेच करावं लागेल. तिथे मिडॉन तैनात नव्हता, शुभम अगदी वेगाने आला होता, परंतु अगदी स्वतः अजिंक्य जाऊन स्टॉप केला. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. 7-7 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. चांगला बॉल तिथे हाताळलाय, कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिले षटक शुभमने हाताळलं, चांगली गोलंदाजी केली, 6 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकामध्ये अजिंक्य देखील चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, काय बॉल हाताळतोय. इथे जो किंग पत्करली संकटामध्ये पाहायला मिळत होता, शुभमला मात्र माघारी जावं लागेल. कॉलिंग नव्हतं, वेगाने ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रयत्न अपुरे पडले आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का लागतोय धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला शुभम शिंगमच्या माध्यमातून. युनिट नंबर 3 मध्ये गणेश दाखल होतोय. एक चांगली पार्टनरशिप, 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय, परंतु जिथे आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाचा दबदबा जय महाराष्ट्र युवती संघाकडनं मात्र पाहायला मिळाला. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. युनिट नंबर 3 मध्ये गणेश दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. गणेशला आता आणि विकासला एक चांगली पार्टनरशिप भागीदारी करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल. ही मॅच कुठेतरी धनंजय स्पोर्ट्स साठी महत्वाची असेल. काल 2 मॅच लॉस आहेत, ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. बॅटला ब्रश झालाय, बॉल पाठीमागे चाललाय, स्लिप तैनात होती, फेकी केली आहे. चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं. एकच धाव, सिंगल डबलने मात्र खेळ सुरू आहे, परंतु सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. सेकंड इनिंगमध्ये फिल्डिंग करायची आहे. एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहायचा असेल तर तुम्हाला मोठ्या फटक्याची ताकद दाखवावी लागेल आणि ती क्षमता विकास वैरीकडे देखील आहे. मोठ्या फटक्यासाठी चालला जातो विकास वैरी, किती वेळ शांत ठेवणार. ऑन साइडला फेकून दिलाय, शॉर्ट बॉल होता, पुल केला, 6 धावांसाठी बिग हिट, षटकार. तुम्ही 6 धावा आल्यात आणि 6 धावसंख्येने मात्र धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. एमटीसीच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले जरूर दाखवला गेला. शॉर्ट बॉल होता, ऍक्शन रिप्ले दोन्ही अँगलने दाखवला जातोय. अगदी प्रॉपर बॅट वरती घेऊन ऑन साइडला पुल करत असताना मात्र हा फटका जरूर पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर, एक चांगला फटका, एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय तो चौकार.
पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहायला गेलं तर दुसरं षटक समाप्त झालं. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजे धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. इकडे शुभम, ओहो इथे फसला गेलाय. काय स्टंपिंग केली आहे, अप्रतिम स्टंपिंग मात्र पाहायला मिळाला. महेश नारकर, जबरदस्त काय स्टंपिंग मात्र पाहायला मिळाली महेश नारकरच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा धक्का धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला मात्र जावं लागेल. अगदी एक धाव कंप्लीट करून गणेश यांना बॅक टू द पॅव्हिलियन. प्रयत्न, काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी जय महाराष्ट्र युवती संघाकडनं. शुभम आपल्या नावाची छाप सोडतोय. कालच्या दिवसामध्ये देखील प्रभावित केलंय, आजही प्रभावित करत असताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. ऑन साइडला फेकून दिलाय, स्वागत केलंय षटकाराने. अप्रतिम स्ट्रोक, दत्ता पवार पॉवर दाखवली आपल्या बॅट मधून. इट्स अ ह्यूज हिट, बिग हिट, षटकार. हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकासमोरून मातीचा सुगंधाने काना मागून जागतेरोचा इशारा दिलाय. परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. बीट करून पाठीमागे गेलाय महेश नारकर. अगदी चांगली स्टंपिंग, अगदी विकेट किपरची भूमिका बजावतायत. ओहो, बीट करून पुन्हा एकदा एक लाजवाब गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. मोठा फटका आला, परंतु त्यानंतरचं हे कमबॅक अप्रतिम पाहायला मिळालं. शुभम शेवाळे ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, अगदी वेगाने शुभम पुन्हा एकदा येतोय. बॉल पर्यंत फेकी केली जाईल. 2 धावेचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरा षटक इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 27, लॉस ऑफ डी 2 विकेट, 27 धावा. टीम धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर एका बाजूला परी 11 सुजित शेवाळे, संग्राम लावण, तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स अक्काईवाडी, जिथे रोहित पाटील आणि सूर्यकांत पाटील. ही मॅच मात्र पाहायला मिळेल. ज्यावेळी टॉस झाला होता, शुभम शेवाळे यांनी सांगितलं होतं की आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, आणि तोच प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करत असताना आज या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत विकास वैरी बॅटिंगला आहे तोपर्यंत मात्र एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये सुरू आहे. शुभम पाटील, खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑन नाहीये त्या ठिकाणी तैनात. अगदी शुभम स्वतः जातोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. परंतु धनंजय बुरबुशी स्पोर्ट्स संघासाठी मात्र ही मॅच इम्पॉर्टंट असेल. कालच्या दोन्ही मॅचेस लॉस राहिलेत. या मॅच मध्ये 1 पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न जरूर असेल. त्यामुळे एक चांगले टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला करावा लागेल. कालचा उगवता सितारा शुभम पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. ओहो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. फसवलं जातंय बॅट्समनला. का या गोलंदाजाला नावाजलंय आणि का हा उगवता सितारा आहे.
ते मात्र दाखवून देत असताना मात्र पाहायला मिळतोय शुभम पाटील. साळशिरंबे गावाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज संधी प्राप्त झाली आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर जय महाराष्ट्र युवती संघाकडे ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल, विकास फक्त पाहत राहिलाय. त्याला वाटलं हा वाईट बॉल आहे, परंतु टर्न झाल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. काय गोलंदाजी. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय गोलंदाजी राहिली आहे शुभम पाटील. हो, पुन्हा एकदा फसवलाय. फसवा बॉल. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. अगदी आगीचे रखरखते निखारे मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओहो, जबरदस्त जबरदस्त. जखडून आखडून ठेवलं होतं या षटकामध्ये. फक्त 2 धावा दिल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी राहिली आहे. 5 सलगचे डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र 5 डॉट बॉल हाताळलेत शुभम पाटील. कालच्या दिवसामध्ये चमकलाय, आजच्या दिवसामध्ये देखील चमकताना मात्र पाहायला मिळतोय हा खेळाडू. काल अर्धशतकी खेळी केली, परंतु आज गोलंदाजीतून प्रभावित केलंय. चार षटक झालेत. 4 षटकानंतर टीमची धावसंख्या 29. अंतिमचं षटक हानामारीचं स्लॉगिंग षटक मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज महेश नारकर यवती गावचे आहेत आणि आपल्या संघामध्ये गोलंदाजी करत असताना अंतिमचं षटक. लोअर फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय. आउट ड्राईव्हचा प्रयत्न आणि सिंगल येते. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत शशी साटम. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर 31. 31 धावा. कोलो टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. शुभम अगदी वेगाने जातोय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. जोखिंग पत्करली आहे. डेंजर झोनला आहेत आणि 9 सेकंड एंडला थ्रो केलाय. बॅकअप नाहीये, परंतु विकासचं लक्ष नाहीये. तिथे आणखीन एक धाव मिळाली असती, परंतु स्वतःवरती विश्वास ठेवलाय. 2 धावा जरूर प्राप्त झाल्या. टीमची धावसंख्या मात्र 2 धावसंख्येने मात्र जाऊन पोहोचते. ती म्हणजे डबल 3. 33. 33 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती लागत असताना ओहो, लॉफ केलाय बॉलला. इनसाइड आउट थ्रू द कव्हर. बॉलला फेकून दिलं एक्स्ट्रा कव्हर. विकास वैरियाच्या बॅटमधून एक बिग ब्लास्ट. मोठा फटका. षटकार. पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 39. 39. ओहो, इथे यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. बॅटन पॅड मध्ये अगदी तिखट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला महेश नारकर यांचा. बरोबर पायावरती आदळलाय. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. हो, धीम्या गतीने टाकलाय. गती काढून घेतली या बॉलवरती. बिट करून पाठीमागे चाललाय. वैभवच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल.
हो जबरदस्त स्ट्रोक समोरच्या दिशेने चांगला स्टॉप चांगला स्टॉप इथे हो आणखीन एक रन घेण्यामध्ये प्रयत्न चांगला यशस्वी होता नसताना मात्र पाहायला मिळतोय जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाने जय महाराष्ट्र युवती संघासमोर 30 बॉल मध्ये करायचे आहेत 42 धावा येणारे 30 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्याचा पाठला करायचा आहे टीम जय महाराष्ट्र युवती संघाला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा एका बाजूला परी 11 तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी टॉस घ्यायचा आहे कॅप्टन संग्राम दादा परी 11 आणि त्यांच्या विरोधात मान्यवरांचे शुभ असते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तसं आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि अविराज सरांचा ऐकूया एक गोड आवाज चला आपण थोड्याच वेळामध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत पुढील मॅचचा जिथे एका बाजूला टीम आहे परी 11 शेवाळवाडी आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी सूरज शेवाळी साहेबांचा परी 11 शेवाळवाडी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला अविनाश वाळके शेट यांचा भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये 42 धावा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जे महाराष्ट्र 11 युवती संघाच्या माध्यमातून कोण पाहायला मिळेल फुलात फुल जाईचे जगात प्रेम आईचे स्मरण करावे साईचे आणि नियोजन पाहावे कराड क्रिकेट असोचे अप्रतिम नियोजन आपण नेहमीच पाहत आलोय महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे नेहमीच पाहत आलोय आणि त्या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 2 जे महाराष्ट्र 11 युवती विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स बुरबुश या दोन संघाच्या दरम्यान धनंजय स्पोर्ट्स बुरबुश संघाने प्रथम बॅटिंग केली आहे 41 धावा बनवल्यात आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जे महाराष्ट्र 11 युवती संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहतोय एक छोटा शुभम दुसऱ्या बाजूला मोठा शुभम शिवम पाटील आणि दुसऱ्या बाजूला शिवम शेवाळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळत आहे चला टॉस करूयात सन्माननीय पाहुण्यांना विनंती आपल्या शिबस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करूयात एका बाजूला जय महाराष्ट्र परी 11 शेवाळवाडी आणि दुसऱ्या बाजूला धनंजय स्पोर्ट्स भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी हा संघ टॉस साठी आपल्याला पाहायला मिळेल पाहुणे थोड्याच वेळामध्ये उपस्थित होत आहेत 5 मिनिटांनंतर आपण टॉस करूयात आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅच कडे जिथे कालच्या दिवसाचा हिरो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांचा कर्दनका ठरलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये छोटा पाटील अर्थातच शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कालच्या दिवसाचा हिरो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शुभम शिंगन चॉईस प्लेअर दुसऱ्या बाजूला आयकॉन खेळाडू शुभम पाटील शुभम वर्सेस शुभम लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कालचा दिवस गाजवलाय आजच्या दिवसामध्ये कसा खेळ होईल हे पाहणं खूप महत्वाचं राहील काय काल काय केलं याला महत्व नाहीये आज काय करतं या गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं पहिलाच बॉल शुभम टू शुभम राईट आर्म ओव्हर द विकेट समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने बॉल 30 सर्कलच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतो आणि सिंगल धावेनंतर धाबांचा श्री गणेशा धाबांचं अकाउंट ओपन होतं आणि धावफलकावरती एकच धाव आपल्याला पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाले पुन्हा एकदा शुभम शेवाळे पॉली स्फोटक फलंदाज कराड तालुक्यातील बाची कड अगदी लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय वेगाने पाठीमागे रवी हिनुकले बॉलच्या धावतायत दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय नकार कळवलाय आणि सिंगल धावेने पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होईल छोटा पाटील ऑन दी स्ट्राइक शुभम शिंगणवाडी एक्सप्रेस म्हणून
या गोलंदाजाला नेहमीच ओळखलं जातं या वर्षीच्या अंगामध्ये रबल बॉल कराड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ॲज अ चॉईस प्लेअर म्हणून तो खेळतोय धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, धाव वेगाने घेतली आणि थोडस पंबल आणि लगेच पहा नजर अटी दुर्घटना घटी. 2 धाबा कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक पुढे 4 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम पाटील थोडासा कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला सकाळच्या सत्रामध्ये. सकाळचं सत्र आणि धाबांचा दुष्काळ आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नाहीये, बॉल अगदी समोर आढळलाय रवी नुगले यांच्या आणि कॅच ड्रॉप झालाय. अगदी पाहायला गेलं तर अनेक वेळा क्रिकेटमध्ये म्हणलं जातं ड्रॉप द कॅच इज लॉस द मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच. शुभम पाटीलचा कालच्या दिवसामध्ये कॅच सोडला आणि पाहायला गेलं तर शुभम पाटीलनं एक हाती किल्ला लढवला आणि एक हाती मॅच जे महाराष्ट्र 11 युवती संघाला जिंकून दिली. कालच्या दिवसामध्ये 6,800 रुपयांचं चांगला स्ट्रोक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत का? दोघेही धावतायत. बॉलच्या पाठीमागे रवी नुगले साहेब आपल्याला पाहायला धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धाबा धावपलकावरती. पहिलं षटक आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये 13 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटील चांगली बॅटिंग करतोय.
28 धावा धावफलकावरती. दुसरं षटक आपण पाहतोय समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. 6 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 34 अशी धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक आणि दुसरं चला पुढील दोन्ही टीम टॉस साठी या. चला टॉस साठी या लगेच दोन्ही टीम. चला परी 11 शेवाळवाडी आणि दुसऱ्या बाजूला बैरनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी टीम. दोन्ही टीम टॉस साठी लगेच या. आपण टॉस करूयात आणि धावफलकावरती धावसंख्या पाहतोय. 2 धाबा कंप्लीट झालेत का? अगदी पाहायला गेलं तर 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 36 जिंकण्यासाठी अजूनही 6 धाबांची गरज या मॅच मध्ये. आणि जे महाराष्ट्र 11 युवती संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला, दुसऱ्या मॅच मध्ये शुभमने जो संघाला स्टार्ट दिला, त्यानंतर या मॅच मध्ये अप्रतिम ब्रिलियंट स्टार्ट आपल्याला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून टोटल पाहायला मिळाला. टोटल चांगला बॉल, खोलवर पद्धतीचा बॉल डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पंचांनी कळवलाय इट्स नो बॉल. अवंतच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, पण बॉल थोडासा खराब राहिलाय. पंचांनी कळवलंय. नियमांच्या माध्यमातून इथे दंडित केल्याने अवंतरची धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 37 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. शुभम शेवाळे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. कमी गतीने टाकलेला बॉल थोडासा बॉडी पासून दूर समोरच्या दिशेला 20 सेप मधला क्रिकेट पाहायला मिळालाय. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट होतील का? व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावेने धावफलक 39 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 2 मॅच क्रमांक 3 चा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती टॉस साठी या. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. समीकरणांचा विचार केला तर अ गटातून आपण पाहिलं गेलं तर वीर युद्धात तुळसन संघ. मॅच फिनिश. विजयी षटकार शुभम शेवाळेच्या बॅट मधून. जे महाराष्ट्र 11 युवती संघ दुसऱ्या गटामध्ये खूप सारी समीकरण आता बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण जे महाराष्ट्र 11 युवती संघाने मॅच क्रमांक 2 जिंकल्यात. टोटल विचार केला तर 3 मॅच मध्ये 2 मॅच त्यांनी जिंकलेत, 1 मॅच पराभूत. आणि दुसऱ्या बाजूला जे कुसूर अर्थातच जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाने 2 पैकी 2 जिंकल्या. तिसरी मॅच त्यांची अजूनही बाकी आहे बी गटामध्ये. आणि ए गटामध्ये जर विचार करायला गेलं खूप सारी समीकरणं बदललेली आहेत. वीर योद्धा तुळसन संघाने मॅच जिंकल्यानंतर 3 त्यांनी मॅच जिंकले. चला